फक्त 5 मिनिटात तयार होणारी आपली आजची ही रेसिपी आहे तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। आजच्या आपल्या या रेसिपीमध्ये आपण पास्त्याला मान सन्मान देणार आहोत, म्हणजेच की अगदी टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आपण बनवणार आहे। पास्ता म्हणलं की बनवायला अवघड आणि डोक्यात पहिला शब्द येतो की अनहेल्दी आहे, परंतु आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही। अगदी सिंपल रेसिपी आहे। आपल्याला याच्यामध्ये एक थेंबही तेलाचा वापर करायचा नाही। सोबतच आपण याच्यामध्ये मेयोनीज वगैरे काही सुद्धा वापरणार नाही, व्हाईट सॉस सुद्धा वापरणार नाही। अगदी सिंपल अशी क्रीमी रेसिपी ही बनवून तयार होते आणि प्रोटीनयुक्त असणार आहे। याच्यामध्ये आपण पनीरचा वापर केल्यामुळे अतिशय हेल्दी आणि प्रोटीन असणार आहे याच्यामध्ये, आणि लहान मुलांना खायला तर बोलायलाच नको, इतकी उत्कृष्ट आणि पौष्टिक आहे। अशा पद्धतीची ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। आता सुरुवात करूया आपण रेसिपीला। आता हा पॅन घेतलेला आहे मी, याच्या जागी तुम्ही कढई वापरू शकता। क्वांटिटी तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायची आहे पास्ता बनवायची त्या पद्धतीने तुम्ही इथं वापरू शकता। आता मी सांगत आहे, मी इथं 1 बाउल पास्ता बनवण्यासाठी, म्हणजे स्मॉल असा इथं दाखवणारच आहे, ही वाटी आहे ना, या मापाने मी घेतलेला आहे पास्ता। या वाटीच्या मापाने मी इथं 1 वाटी पास्ता घातलेला आहे, तर 2 वाटी पाणी घातलेलं आहे। सोबतच 2 कांदे घातलेले आहेत आणि 1 टोमॅटो पाण्यामध्येच टाकलेला आहे। हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता हे वाफवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, साधारण 3 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो। 5 मिनिटात अशा पद्धतीनं पास्ता वाफवून तयार होतो। आपल्याला आधीच शिजवून वगैरे घ्यायचा नाही, डायरेक्ट आपल्याला कांदा आणि टोमॅटो सोबतच वाफवून घ्यायचा आहे। पास्ता टेस्टी आणि हेल्दी सोबतच क्रीमी बनण्याचं जे मेन गोष्ट आहे ना, ती म्हणजे पनीर आहे। याच्यामध्ये आपण 100 ते 150 ग्रॅम पनीर वापरणार आहे। आता मी मोजून घेतलेलं नाही, साधारणतः 150 ग्रॅम किंवा 100 ग्रॅमच्या आसपास असणार आहे हे पनीर। सोबतच याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे, लसणामुळे आणखीन छान टेस्ट येते। आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं, सोबतच मिरच्या तिखट आपल्याला चवीनुसार ॲड करायचं आहे। मी इथं 4 मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आता याचं एकदम क्रीमी असं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे, त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये दूध वापरायचं आहे। जास्त लागलं तर तुम्ही आणि जास्त वापरू शकता। अशा पद्धतीने आपल्याला इथं स्मूथशी अशी पेस्ट बनवून घ्यायची क्रीमी। आणि जी बनवलेली पेस्ट आहे ना, आपण पास्ता जो शिजवून घेतलेला आहे टोमॅटो आणि कांद्यासोबत, त्याच्यामध्ये डायरेक्ट ॲड करायची। याच्यामध्ये आता वेगळं काही आपल्याला करायचं नाही, जे ही साहित्य घालायचं आहे ते डायरेक्ट आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं। गॅसवरती अगदी लो फ्लेमवरती ठेवायचं आणि हे सगळं साहित्य आहे ते मिक्स करून घ्यायचं। आता याच्यावरती मी जी आपली मिरी पावडर आहे ती करून घेतलेली आहे, साधारणतः 5 ते 7 मिऱ्या अशा बारीक पावडर करून घेतलेल्या आहेत आणि ते याच्यावरती ॲड केलेली आहे। आता तिखट तुम्ही आधीच मिरची जास्त वापरली असेल तर मिरी पावडर ॲड करू नका, गरजेनुसार तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तिखट। आणि नंतर याच्यामध्ये मी ऑर्गॅनो टाकलेलं आहे, जे पिझ्झावरती वगैरे आपण टाकतो फ्लेवर येण्यासाठी आणि टेस्ट लागण्यासाठी, तेच टाकलेलं आहे। आणि अशा पद्धतीने हे सगळं जे साहित्य आहे ते मिक्स करून घ्यायचं। आपला पास्ता तयार झालेला आहे, याच्यामध्ये वेगळं सायन्स काही लावायची गरज लागत नाही, अगदी इन्स्टंट 5 मिनिटात तयार होणारा ही पास्ता रेसिपी आहे। जोपर्यंत पास्ता वाफवून होतो तोपर्यंत आपण इथं क्रीमी जी पनीरची पेस्ट आहे ती बनवून घेतो, म्हणूनच इथं फक्त 5 मिनिटात तयार होणारा अतिशय हेल्दी आणि टेस्टी हा पास्ता बनून तयार झालेला आहे। आता क्रीमी कन्सिस्टन्सी तुम्हाला जसे हवे तसे बनवू शकता आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करून अगदी क्रीमी बनवलं तरी चालेल, किंवा असं अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे असंही तुम्ही सहजरित्या खाऊ शकता, खूप टेस्टी लागतं। ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त 0 ऑइल आणि अतिशय हेल्दी, लहान मुलांना खायला योग्य अशी ही रेसिपी आहे। थँक्यू।